हॅलो वॉरियर्स. मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्वाचा कायदा पाहणार आहोत. त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की महत्वाच्या कायद्यातील काही महत्वाची कलमं पाहणार आहोत, जी तुमच्या येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी फार महत्वाची आहेत आणि त्यासोबतच सरळ सेवेसाठी सुद्धा महत्वाचा असणारा हा कायदा आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमचा अभ्यास करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना जी अपिलाची कार्यपद्धती आहे ते लक्षात ठेवण्यासाठी अडचण येते की कोणाकडे किती दिवसांमध्ये अपील करायचं, त्याच्याशी रिलेटेड असणारी महत्वाची कलमं कोणती. तर हे सगळं आपण एका ट्रिकच्या माध्यमातून पाहणार आहोत, ज्याच्याने या कायद्यातला एक मोठा पार्ट जो आहे तो तुमचा कव्हर होऊन जाईल. तर याच्यामध्ये आपण काही महत्वाची कलमं जसं की प्रथम अपीलीय प्राधिकारी जे असतात, द्वितीय अपील प्राधिकारी जे असतात किंवा त्यांच्याकडे अपील करण्याची पद्धती असेल, आयोगाकडे अपील करण्याची पद्धती जी आहे, ही सगळी प्रोसिजर समजून घेणार आहोत. मग सगळ्यात पहिल्यांदा जर आपण विचार केला तर आपण जेव्हा व्याख्या अभ्यासतो आपल्याला माहिती आहे की कोणत्याही कायद्यामध्ये म्हणजे मोस्ट ऑफ द कायद्यांमध्ये कलम 2 मध्ये आपल्याला व्याख्या पाहायला मिळतात. मग जर आपण कलम 2 चा विचार केला तर या कायद्यातला कलम 2H म्हणजे 2H आणि कलम 2O या दोन कलमांमध्ये आपल्याला अपीलीय प्राधिकाऱ्याची व्याख्या पाहायला मिळते. मग 2H मध्ये आपल्याला प्रथम अपीलीय प्राधिकारी पाहायला मिळतात, जिथे असं म्हटलेलं आहे की म्हणजे 2H मध्ये प्रथम अपीलीय अधिकारी ही जी संज्ञा आहे त्याचा अर्थ असा होतो की याच कायद्याच्या कलम 8(1) नुसार जो नियुक्त करण्यात आलेला अधिकारी आहे तो प्रथम अपीलीय अधिकारी असेल. आणि 2O मध्ये म्हटलेलं आहे द्वितीय अपीलीय अधिकारी 8(2) नुसार ज्याची नियुक्ती केलेली असेल. मग हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक पण मी सांगितली होती. जे आपले PSI मेन्स वाले वॉरियर्स आहेत त्यांना माहिती आहे, की आपण असं म्हणायचं की हे प्रथम अपीलीय अधिकारी आहेत. तुम्ही द्वितीय अपीलीय अधिकारी आहात. आणि या दोन्हीला मिळून तुम्ही लक्षात ठेवायचं म्हटलं तर हो हा शब्द तुम्ही लक्षात ठेवाल. हो मी अपीलीय अधिकारी आहे. हो मी अपीलीय अधिकारी आहे म्हणजे काय? H म्हणजे प्रथम अपीलीय अधिकारी आणि O म्हणजे द्वितीय अपीलीय अधिकारी. सो HO जे आहे कलम 2 चा H आणि O हे तुमच्या दोन्ही लक्षात राहतील. आता त्याच्यानंतर प्रथम अपीलीय अधिकारी असतील किंवा द्वितीय अपीलीय अधिकारी असतील यांच्याशी रिलेटेड असणारी सगळी महत्वाची कलमं जर आपण पाहायचं म्हटलं तर कलम 3 एक महत्वाचं कलम आहे. कलम 3 मध्ये म्हटलेलं आहे लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपील प्राधिकारी आणि नियत कालमर्यादा अधिसूचित करणे. म्हणजे काय? तर याचं नोटिफिकेशन म्हणजे जी ट्रिक आहे. तुम्हाला हवं असेल तर जी सगळी कलमं आहेत 1 ते 30 पर्यंतची कलमं, त्या सगळ्या कलमांची ट्रिक असणारी एक PDF जी आहे, ती मी आपल्या एज्युकेशनल ॲप जे आहे आपलं वॉरियर ऑफिसर याच्यावरती अपलोड करून देईन. तसं मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर. एक्झाम पूर्वी हा कायदा तोंडपाठ करण्यासाठी केवळ 5 मिनिटांचा कालावधी सुद्धा पुरेसा आहे. जर तुम्ही एकदा दोनदा कायदा वाचला असेल आणि तुम्ही जर एकदा त्या PDF मधून गेलात तर सगळी कलमं जी आहेत ती तुमची पाठ होऊन जातील. सो जर रिक्वायरमेंट असेल तर तसं कळवा. मी त्याची PDF जी आहे ती आपल्या ॲप वरती शेअर करेन. ठीक आहे. मग आता आपण 3 मध्ये पाहिलं तर हे नक्की काय आहे? नोटिफिकेशन का लिहिलंय? कारण कलम 3 नोटिफिकेशन असं आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणून ते मी म्हणजे ही ट्रिक आहे आपली म्हणून त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. मग कलम 3 मध्ये म्हटलेलं आहे की जे पण म्हणजे ज्या लोकसेवा देण्यात येणार असतील, पदनिर्देशित अधिकारी असतील किंवा अपील प्राधिकारी आहेत आणि नियत कालमर्यादा आहेत. या या अधिसूचित करणं हे कलम 3 नुसार आहे आणि ते कधी? हा अधिनियम लागू झाल्यापासून 3 महिन्याच्या आत. ठीक आहे. 3 महिन्याच्या आत जे आहे आणि वेळोवेळी काही बाबी ज्या आहेत त्या सार्वजनिक प्राधिकरणाने अधिसूचित केल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये एक मुद्दा येतो तो म्हणजे प्रथम आणि द्वितीय अपीलीय अधिकारी आणि म्हणून हे मी इथे घेतले कारण आपण प्रथम आणि द्वितीय अपीलीय अधिकारी पाहतोय तर त्यांच्याबद्दलची सगळी कलमं आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर येतं कलम 5 म्हणजे कलम 4 तर आहेच नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क. कलम 5 मध्ये काय आहे? नियत कालमर्यादेत लोकसेवा पुरवणे. सो कलम 5 लोकसेवा पुरवाच. कधी पुरवा? नियत कालमर्यादेत पुरवा. आणि मग याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जर समजा जो पदनिर्देशित अधिकारी असेल त्याने जर तुमचा लोकसेवा मागणीचा जो अर्ज आहे तो जर त्याने फेटाळला तर त्याने काय केलं पाहिजे? तो जो अर्ज आहे तो फेटाळल्यानंतर त्याने तुम्हाला तो अर्ज फेटाळण्याची लेखी कारणं तर नमूद केलीच पाहिजेत. पण त्यासोबतच पदनिर्देशित अधिकारी हा अर्जदाराला काही बाबी ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात कळवेल आणि त्याच्यामध्ये अपिलाचा कालावधी, प्रथम अपील अधिकारी त्याचं नाव आणि पदनाम आणि कार्यालयीन पत्ता या गोष्टी त्याने कळवणं बंधनकारक आहे 5(2) नुसार. ठीक आहे. 5(2) नुसार. 5(1) नुसार काय असेल मग? लोकसेवा प्राप्त करण्यासाठी पात्र व्यक्ती जी आहे ती पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज करेल
आणि अर्ज मिळाल्याची रीतसर पोच तिला दिली जाईल. मग ही म्हणजे जी काही माहिती असेल, जी काही सेवा मागवलेली असेल, तर अर्जदार व्यक्तीला लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे काही गोष्टी कळवल्या जातील, ज्याच्यामध्ये त्याचा अर्ज कधी निकाली काढण्यात येणार आहे किंवा अर्ज प्राप्तीचा दिनांक आणि ठिकाण असेल आणि त्या अर्जाचा क्रमांक आहे. हे 5.1 मध्ये आहे. आणि 5.2 मध्ये काय आहे मग? जर समजा तो अर्ज मिळाल्यानंतर जर त्या अधिकाऱ्याने एक तर तो थेट लोकसेवा देईल किंवा त्याची सेवा मंजूर करेल किंवा अर्ज फेटाळेल, आणि अर्ज फेटाळला तर फेटाळण्याची लेखी कारणं सोबतच अपीलाचा कालावधी, प्रथम अपीली अधिकारी नाव आणि पदनाम आणि कार्यालयीन पत्ता हे तो कळवेल त्या अर्जदाराला. हे होतं कलम 5. आता इथून पुढची जी कलमं आहेत ती महत्वाची आहेत आजच्या लेक्चरची कन्सेप्ट समजण्यासाठी. मग ती कुठली आहेत? कलम 8. कलम 8 मध्ये म्हटलेलं आहे प्रथम अपीलीय प्राधिकारी आणि द्वितीय अपीलीय प्राधिकारी यांची नियुक्ती. आता पहा, अपीलीय प्राधिकाऱ्याची नियुक्ती करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जे की तुम्हाला विचारलं जातं ते म्हणजे प्रथम अपीलीय प्राधिकारी जो आहे त्याचा दर्जा काय असेल किंवा द्वितीय अपीलीय अधिकारी आहे त्याचा दर्जा काय असेल. मग एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही अर्ज करताय पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे. तुम्ही अर्ज कोणाकडे केलाय? पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे. अर्थातच पदनिर्देशित अधिकाऱ्याने तुमचा अर्ज फेटाळला तर तुम्ही प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे जाताय, म्हणजे त्याचा दर्जा, प्रथम अपीलीय अधिकाऱ्याचा दर्जा हा या पदनिर्देशित पेक्षा वरचा असेल. करेक्ट. आणि प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने तुमचा अर्ज फेटाळला तर तुम्ही द्वितीयकडे जाताय, म्हणजे द्वितीयचा त्याच्याही पेक्षा वरचा असेल. म्हणजे हा क्रम कसा असेल? सर्वात खाली पदनिर्देशित, देन तुमचा प्रथम, आणि त्याच्याही वरती तुमचा असेल द्वितीय अपीलीय प्राधिकारी. ठीक आहे. तर या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. मग आता इथे आपण समजून घेऊयात की कलम 8 काय म्हणतं. कलम 8 ची ट्रिक काय आहे? ते एक सॉन्ग आहे मराठीमधलं, चांदणं चांदणं झाली रात. त्या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. कलम आहे 8. अपील प्राधिकाऱ्याची पाहत होते वाट. सो अपील प्राधिकारी कलम 8 नुसार लक्षात राहील तुमच्या. आणि इव्हन तुम्ही बाकीचे जर मायनर ऍक्ट अभ्यासले असतील पेपर 2 साठी, तर तिथे सुद्धा कलम 8 मध्ये म्हणजे अगदी हुंडाबंदी कायदा तुम्ही पाहिला किंवा कौटुंबिक हिंसाचार कायदा पाहिला, तर तिथे सुद्धा कलम 8 जे आहे ते तुम्ही रिलेट करू शकता या कायद्यासोबत. कारण तिथे कुठल्या ना कुठल्या तरी प्राधिकाऱ्याच्या नियुक्ती संदर्भातच तरतूद आहे. मग आता कलम 8 चा जर आपण विचार केला तर कलम 8 मधला पोटकलम 1 आणि 2 एकत्रित लक्षात ठेवायचं. पोटकलम 1 काय म्हणतं? प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबद्दल. आता हा जो प्रथम अपीलीय प्राधिकारी असेल तो पदनिर्देशित अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा असेल, गट ब दर्जाचा किंवा त्याच्या समकक्ष असेल. ठीक आहे. म्हणजे पदनिर्देशित अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ दर्जा असलेला किंवा गट ब दर्जाचा किंवा त्याच्या समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रथम अपीलीय प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येईल. कोण करेल हे? सार्वजनिक प्राधिकरण करेल विहित कार्यपद्धतीला अनुसरून. आणि द्वितीय अपीलीय प्राधिकारी जो असेल तो कसा असेल मग? अर्थातच जर हा आहे प्रथम अपीलीय प्राधिकारी आहे त्याच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा असेल. कारण जर आपण प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने अर्ज आपला फेटाळला किंवा त्यांनी जो निर्णय दिला त्याच्या विरुद्ध आपण जर वरती जात असू तर तो त्याच्यापेक्षा वरिष्ठ असायला पाहिजे. सो 8.1 मध्ये प्रथम अपीलीय अधिकारी आणि 8.2 मध्ये द्वितीय अपीलीय अधिकारी किंवा प्राधिकारी याची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे कलम 9, जे की मोठं आहे आणि लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि गडबड मात्र आपली इथेच होते. सो कलम 9 चा जर आपण विचार केला तर कलम 9 मध्ये अपीलाची कार्यपद्धती दिलेली आहे. सो 9 नवे अपील ही ट्रिक आहे तुमची. ठीक आहे. 9 नवे अपील. मग आता अपीलाची जर कार्यपद्धती आपण पाहिली तर 9.1 9.2 मध्ये प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याच्या बाबतीत तरतूद आहेत आणि 9.3 9.4 मध्ये द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्याच्या बाबतीत तरतूद आहेत. म्हणजे काय? आपण जर पदनिर्देशित अधिकाऱ्याने तुमचा अर्ज फेटाळला किंवा तुम्हाला विहित कालमर्यादेमध्ये सेवा दिली नाही तर तुम्ही कुठे जाल? प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे जाल. कुठल्या कलमानुसार जाल? कलम 9.1 नुसार जाल. प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे तुम्ही 9.1 नुसार अर्ज कराल आणि तो जो अर्ज असेल तो कसा असेल? तुम्ही 30 दिवसामध्ये तो अर्ज करू शकाल. किती दिवसामध्ये? 30 दिवसामध्ये तुम्ही तो अर्ज करू शकाल प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे. तुमचा जो पहिला प्रथम अपीलीय प्राधिकारी म्हणजे तुमचा जो अर्ज फेटाळलेला आहे पदनिर्देशित अधिकाऱ्याने तुमचा जो अर्ज फेटाळलेला आहे तो आदेश जेव्हा तुम्हाला अर्ज फेटाळल्याचा मिळतो तो आदेश फेटाळल्यापासून म्हणजे तो आदेश फेटाळल्याची जी तारीख असेल तेव्हापासून 30 दिवसाच्या आत तुम्ही प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे काय करू शकता? अर्ज करू शकता. आता 2 कंडिशन आहेत. एक तर तुमचा अर्ज फेटाळलेला असेल. प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे तुम्ही अपील का कराल? कारण तुमचा अर्ज पदनिर्देशित अधिकाऱ्याने फेटाळलेला असेल. किंवा दुसरी कंडिशन काय असेल? की एक तर तुम्हाला जी काही विहित कालमर्यादा आहे त्या कालमर्यादेमध्ये सेवाच मिळालेली नाहीये. तुम्ही अर्ज केलाय पण तुम्हाला सेवा मिळालेली नाहीये.
मग या दोन्ही कंडिशन मध्ये जर अर्ज फेटाळला असेल तर अर्ज फेटाळल्याच्या आदेशापासून 30 दिवसात, आणि जर समजा विहित कालमर्यादेत तुम्हाला सेवा पुरवली नसेल तर ज्या दिवशी तुमची ती कालमर्यादा संपते त्या कालमर्यादा संपल्याच्या तारखेपासून 30 दिवसात तुम्ही प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे अर्ज करू शकता. म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये 30 डेज ही तुमच्यासाठी काय असेल, अपील करण्यासाठीची कालमर्यादा असेल. मग आता जर समजा एखाद्या व्यक्तीला 30 दिवसात अपील करताच नाही आलं, मग त्याला काही ऑप्शन नाहीये का? आहे. अपवादात्मक प्रकरणी 90 दिवसामध्ये अपील करता येऊ शकतं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये 90 दिवसामध्ये अपील दाखल करता येऊ शकतं. मात्र तुमच्याकडे तसं कारण आहे, म्हणजे जे कारण आहे ते व्हॅलिड आहे अशी प्रथम अपीलीय अधिकाऱ्याची खात्री झाली पाहिजे. ठीक आहे. मग 9(1) नुसार काय आहे, प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे 30 दिवसाच्या आत अपील करायचंय. आणि 9(2) मध्ये काय सांगितलंय, आता जर तुम्ही प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे अर्ज केलाय म्हणजे अपील केले, तर त्याच्यावरती प्रथम अपीलीय अधिकारी जो आहे तो काही ना काहीतरी डिसिजन घेईल. मग प्रथम अपीलीय अधिकारी काय डिसिजन घेईल, तो एकतर पदनिर्देशित अधिकाऱ्याला आदेश देईल की जी काही सेवा आहे ती त्या व्यक्तीला दिली पाहिजे. प्रथम अपीलीय प्राधिकारी काय करेल, तो आदेश देईल पदनिर्देशित अधिकाऱ्याला, सांगेल की त्या व्यक्तीला सेवा द्या. किंवा जर समजा त्याला असं वाटलं की तुमचं अपील योग्य नाहीये, तर ते प्रथम अपीलीय अधिकारी तुमचं अपील फेटाळून सुद्धा लावू शकतो. किती दिवसांच्या आत? 30 दिवसाच्या आत त्याला तशी लेखी कारणं द्यावी लागतील. ठीक आहे. लेखी कारणं देऊन प्रथम अपीलीय अधिकारी तुमचं अपील फेटाळू शकतो. सो 9(1) आणि 9(2) तुमच्या लक्षात आलं असेल. प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे 30 दिवसात तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अपवादात्मक परिस्थिती असेल तर 90 दिवसात. 9(2) नुसार प्रथम अपीलीय अधिकारी काय करेल, सेवा देण्याचा निर्देश देईल पदनिर्देशित अधिकाऱ्याला किंवा 30 दिवसात लेखी कारण देऊन तुमचं अपील फेटाळेल. आता पहा, पहिला प्रथम अपीलीय अधिकारी झाला, त्याच्याकडे तुम्ही अपील केलं. आता एकतर त्यांनी निर्देश दिला किंवा त्यांनी तुमचा अर्ज फेटाळून लावला. मग पुढे काय? तुम्ही जाल द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्याकडे. म्हणजे तुम्ही पदनिर्देशित अधिकाऱ्याला त्यांनी निर्देश दिला, तुम्हाला सेवा मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर तुम्ही कुठे जाल, द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे. म्हणजे ज्याला सेवा मिळालेली आहे तो कुठे, म्हणजे ज्याने सेवेसाठी अर्ज केलेला आहे तो कुठे जाईल, द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे जाईल. त्याच्याकडे दुसरं अपील कधी करण्यात येईल, आदेशापासून. आता हा आदेश कोणाचा आहे, प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याचा जो आदेश आहे, प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याचा आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्याकडे तुम्हाला काय करता येईल, अपील करता येईल. मग आता पहा, म्हणजे जो पण अपील करता आहे त्याला एक तर तो 30 दिवसात करेल. कधी, जो काही आदेश प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याने दिलेला आहे तो आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत, किंवा प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याने पण असं केलं की त्यांनी कुठलाच आदेश दिला नाही, तर तुम्ही जे काही पहिल्यांदा अपील दाखल केलेलं आहे ते अपील दाखल केल्यापासून, म्हणजे जे तारीख आहे अपील दाखल केल्याची तारीख, तेव्हापासून 45 दिवसानंतर तुम्ही द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्याकडे अर्ज करू शकता. हे सांगितले 9(3) मध्ये. 9(1) मध्ये प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे अपील 30 दिवसाच्या आत. 9(2) मध्ये अपीलीय प्राधिकारी ठरवेल की पदनिर्देशित अधिकाऱ्याला हे द्यायचं, आदेश द्यायचा की तुमचा अर्ज अपिलाचा फेटाळून लावायचा. आणि लक्षात घ्या की प्रथम अपीलीय अधिकारी तुमचं म्हणणं मांडायला जसं, म्हणजे तुमचं अपील जसं सादर करून घेत असेल, अर्जदाराचं अपील जसं सादर करून घेईल, तसंच तो पदनिर्देशित अधिकाऱ्याला सुद्धा त्याची बाजू मांडण्याची संधी देईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 9(3) मध्ये काय केलं आपण, द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्याकडे गेलो. किती दिवसात, प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याचा आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात, किंवा जर कुठलाच आदेश नाही मिळाला तर प्रथम जे अपील तुम्ही सादर केलेलं आहे त्या तारखेपासून 45 दिवसानंतर. आणि इथे सुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये 90 दिवसांचा कालावधी आहे. जर 45 डेज मध्ये किंवा 30 डेज मध्ये नाही पॉसिबल झालं तर 90 डेजचा कालावधी दिलेला आहे. पण तिथे अगेन तुम्हाला लेखी कारण जी आहे ती कळवावी लागतील आणि त्याच्यानुसार द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्याची खात्री तशी पटायला पाहिजे. ठीक आहे. मग आता द्वितीय अपीलीय प्राधिकारी काय करेल, अगेन द्वितीय अपीलीय प्राधिकारी काय करेल, एक तर तुम्ही जो काही दुसरं अपील केलेलं आहे, जे काही तुमचं अपील आहे त्या अपिलाच्या बाबतीत अगेन सेवा देण्यासाठी ते पदनिर्देशित अधिकाऱ्याला निर्देश देतील किंवा 45 दिवसात तुमचं अपील फेटाळू शकेल. दोन गोष्टी लक्षात घ्या, प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे तुम्ही 30 दिवसातच अर्ज कराल आणि 30 दिवसातच तो त्याचा आदेश देईल. ठीक आहे. आता दुसरा जो मुद्दा आपण घेतला तो म्हणजे
द्वितीय अपीली अधिकाऱ्याचा जर विचार केला, इथे आपण पाहिलं होतं प्रथम अपीली अधिकारी तुमचा 30 दिवसात डिसिजन घेईल, 30 दिवसातच तुम्ही त्याच्याकडे अर्ज करताय. द्वितीय अपीली अधिकाऱ्याचा विचार जर केला, तर तुम्ही त्याच्याकडे 30 दिवसात अर्ज करताय आणि जर पहिल्या अपीली अधिकाऱ्याचा तुम्हाला काही रिस्पॉन्सच नाही मिळाला, तर तुम्ही 45 दिवसानंतर करताय. आता द्वितीय अपील अधिकारी काय करेल, एकतर सेवा देण्याचा निर्देश देईल किंवा 45 दिवसात लेखी कारण देऊन तुमचं अपील फेटाळू शकतो. ठीक आहे? द्वितीय अपीलीय प्राधिकारी तुमचा अपील फेटाळेल किती दिवसात? 45 दिवसात लेखी कारण देऊन. मग आता या दोघांनी पण तुमचं अपील फेटाळलंय. मग पुढे काय? आता द्वितीय अपीलीय प्राधिकारी सुद्धा जो पदनिर्देशित अधिकारी आहे किंवा त्याने प्राधिकृत केलेली एखादी व्यक्ती असेल किंवा जो अपील करता आहे, या दोघांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी देईल, हे पण लक्षात ठेवा. मग आता द्वितीय अपीलीय प्राधिकरणाने अपील फेटाळलं. मग कुठे जायचं? मग जायचं आयोगाकडे. कलम 18 आयोगाकडे अपील करा. सो 9 मध्ये आहे अपील करणे आणि 18 मध्ये आहे आयोगाकडे अपील करणे. सो 9 गुणिले 2, 9 दुणे 18 असं लक्षात ठेवा. 9 मध्ये डिरेक्टली तुम्ही अपील करताय प्रथम किंवा द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे आणि 18 मध्ये आयोगाकडे अपील करताय. आता आयोगाकडे अपील कोण करेल? पात्र व्यक्ती म्हणजे प्रथम द्वितीयकडे गेलाय तुम्ही, ज्याने कोणी अर्ज केलाय सेवा प्राप्त करण्यासाठी असणारा पात्र व्यक्ती किंवा इव्हन पदनिर्देशित अधिकारी सुद्धा अपील करू शकेल कोणाकडे? आयोगाकडे. कारण पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या विरोधात जर निकाल जात असेल आणि त्याला जर त्याची बाजू मांडायची असेल तर त्याला सुद्धा अधिकार आहे. कशाचा? त्याची स्वतःची बाजू आयोगासमोर मांडण्याचा. ठीक आहे? म्हणजे तो सुद्धा द्वितीय अपील प्राधिकरणाने जो काही निर्णय दिलेला आहे, त्याने व्यथित झालेली पात्र व्यक्ती असेल किंवा पदनिर्देशित अधिकारी असेल, तर ते काय करतील? ज्यावेळेला द्वितीय अपीलीय प्राधिकरणाचा निर्णय येईल, त्याच्यानंतर 60 दिवसाच्या आत ते आयोगाकडे अपील करतील. मग गोष्टी लक्षात येतात? प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे 30 दिवसाच्या आत, द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे 30 दिवस किंवा 45 दिवस आणि त्याच्यानंतर आयोगाकडे 60 दिवसाच्या आत अपील करता येईल. आणि 18(2) नुसार काय होईल? आता 18(1) नुसार अपील कोण करेल? पात्र व्यक्ती किंवा पदनिर्देशित अधिकारी. किती दिवसात? 60 दिवसाच्या आत. आणि आता 18(2) मध्ये असं म्हटलेलं आहे की मुख्य आयुक्त, जे की आपण पाहिलं मुंबई क्षेत्रासाठी असतील, मुख्य आयुक्त किंवा आयुक्त हे सर्व पक्षकारांना स्वतःची बाजू मांडण्याची संधी देतील. म्हणजे पात्र व्यक्ती असेल, पदनिर्देशित अधिकारी असतील, त्यांना ते काय करतील? बाजू मांडण्याची संधी देतील आणि अपील दाखल झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसात ते अपील निकालात काढतील. क्लिअर? 90 दिवसात ते अपील निकालात काढतील. मग हे जे काही कन्फ्युजन होतं, म्हणजे PSI वाले आपले जे वॉरियर्स आहेत ते म्हणत होते की मॅम अपीलाचा कालावधी आणि हे सगळं लक्षात राहत नाही, त्याच्यासाठी हा स्पेसिफिकली व्हिडिओ घेऊन आले. तर आता हे जे सगळे काही कलम मी सांगितलेली आहेत, याचं म्हणजे हे ज्या सगळ्या स्लाइड मी आता तुम्हाला दाखवलं ना, हे सगळं असं एका पानावरतीच व्यवस्थितपणे एकाखाली एक जे आहे ते नोट डाऊन केलेले नोट्स जे आहेत त्याची PDF जी आहे ती मी आपल्या ऍप वरती अवेलेबल करून देते. तिथून तुम्ही पहा. ऍप मध्ये पण डेमो कोर्स मध्ये एक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमचा फोल्डर करेन मी, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तिथून ती PDF डाउनलोड करून घ्या. म्हणजे ती PDF पाहता क्षणी तुम्हाला या कायद्यातली अपीलाची कार्यपद्धती जी आहे ती लक्षात येईल. मग आता क्विकली जर आपण रिवाइज केलं, कलम 2 मध्ये HO हो मी अपीली अधिकारी आहे, H मध्ये प्रथम अपीली अधिकारी, O मध्ये द्वितीय अपीली अधिकारी, 3 मध्ये नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन मध्ये प्रथम आणि द्वितीय अपीली अधिकारी हे सुद्धा तिथे त्यांनी अधिसूचित करणं गरजेचं आहे. 5 मध्ये आहे सेवा पूर्वाच. पण 5(2) नुसार जर अर्ज फेटाळला तर मग काय सांगायचं? अपीलाचा कालावधी, प्रथम अपीली अधिकारी, नाव आणि पदनाम आणि कार्यालयीन पत्ता. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं कलम 8 अपीली अधिकाऱ्याची पाहते वाट. मग आता अपीली अधिकारी कोण आहे? प्रथम अपीलीय प्राधिकारी पदनिर्देशित पेक्षा वरिष्ठ आहे किंवा गट ब च्या समकक्ष आहे. आणि 8(2) नुसार द्वितीय अपील प्राधिकारी आहे जो प्रथम पेक्षा वरिष्ठ असेल. 9 नुसार आपण नवं अपील करतोय. मग हे अपील कसं आहे? 9(1) नुसार प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे 30 दिवसात अपील आहे. दोन्ही कंडिशन मध्ये अर्ज फेटाळल्यापासून 30 दिवसात, विहित कालमर्यादा संपल्यापासून 30 दिवसात आणि अपवादात्मक परिस्थिती असेल तर 90 दिवसात. मग प्रथम अपीलीय अधिकाऱ्याचा निर्णय कधी आहे? 9(2) मध्ये दिलाय. एक तर तो सेवा देण्याचा निर्देश देईल किंवा 30 दिवसामध्ये तुमचं अपील फेटाळून लावेल. मग प्रथम अपीलीय अधिकाऱ्याचा जो निर्णय आहे त्याच्या विरुद्ध कुठे जायचं? द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्याकडे 9(3) नुसार आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात किंवा जर आदेश कुठलाच मिळाला नाही तर 45 दिवसानंतर, जेव्हा तुम्ही अपील दाखल केले त्या तारखेपासून 45 दिवसानंतर, आणि अपवादात्मक परिस्थिती असेल तर 90 दिवसामध्ये. द्वितीय अपीलीय प्राधिकारी जो आहे मग 9(4) नुसार तो काय करेल? सेवा देण्याचा निर्देश देईल किंवा 45 दिवसामध्ये तो तुमचा अपील फेटाळू शकेल.
अँड देन मग द्वितीय अपीलीय प्राधिकाराचा जो काही निर्णय आहे त्याने व्यथित झालेला जो कोणी पात्र व्यक्ती असेल किंवा पदनिर्देशित अधिकारी असेल तो 18(1) नुसार 60 दिवसाच्या आत आयोगाकडे अपील करेल. आयोगाकडे अपील करेल आणि आयोगाकडे जे अपील केलं जाईल त्याच्यानुसार मग मुख्य आयुक्त किंवा आयुक्त जे आहेत ते पक्षकारांना स्वतःची बाजू मांडण्याची संधी देतील आणि 90 दिवसात ते अपील जे आहे ते निकालात काढतील. आणि याच्या बाबतीत आयोग आणखी काही गोष्टी करू शकतो. शास्ती लादू शकतो पदनिर्देशित अधिकारी असतील किंवा प्रथम अपीलीय प्राधिकारी असतील त्यांच्यावरती. द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्यांवरती शास्ती लादता येत नाही तशी तरतूद कायद्यामध्ये नाहीये, हे लक्षात ठेवा. एकतर पदनिर्देशित अधिकाऱ्यावरती शास्ती लादता येईल किंवा प्रथम अपीलीय अधिकाऱ्यावरती शास्ती लादता येईल. ठीक आहे. किंवा जर त्यांच्यावरती ऑलरेडी लादलेली असेल द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्याने तर ती त्याच्यामध्ये बदल करता येईल किंवा रद्द करता येईल. हे सुद्धा कुठे दिलेलं आहे? कलम 18 मध्येच दिलेलं आहे. ठीक आहे. सो कलम 18 आयोगाकडे अपील करा. सो या कायद्यातली काही महत्वाची कलमं, अपीलाची कार्यपद्धती तुम्हाला समजली असेल अशी आशा आहे. बाकीची जी कलमं आहेत ती आपण ऑलरेडी पाहिलेली आहेत. 19 मध्ये आपण पाहिले 1(9) अहवाल देऊ. आठवत असेल जे आहेत PSIच्या चॅलेंजमध्ये त्यांना 1(9) अहवाल देऊ. 20 मध्ये 2020 संस्कृती, कसली संस्कृती आपल्याला विकसित करायची आहे तर नियत कालमर्यादेमध्ये सेवा देण्याची संस्कृती. त्याच्यानंतर 21 रुपये काय असते? दक्षिणा असते. 21 रुपये दक्षिणा कशासाठीची? म्हणजे निधीचं वाटप. 22 मध्ये काय? शिस्तविषयक नियम. 2 नियम पाळ. 2 नियम पाळ. ठीक आहे. सो 22 शिस्तविषयक नियम. 2-3 तू ती खोटी माहिती दिलीस. त्याच्यानंतर 2-4 निर्देश देण्याचा अधिकार. 2-4 निर्देश दे. त्याच्यानंतर 25 मध्ये आहे सद्भावना. सो 52 IPC मध्ये आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम मध्ये 25 मध्ये. त्याच्यानंतर 26 मध्ये अधिकारितेस आडकाठी. तू शहाणपणा करू नकोस म्हणजे न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी. आणि 27 मध्ये काय? आमची सत्ता. सो सत्ता म्हणजे अधिभावी असणे. त्याच्यानंतर येतं 28 राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार, 29 अडचणी दूर करण्याचा अधिकार आणि 29 ला निरसन. ठीक आहे. तर हा पूर्ण कायदा आपण पाहिलेला आहे. PDF मिळेल परत एकदा सांगते ऍप वरती. सो ऍप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या. आणि जर आणखी काही रिक्वायरमेंट असेल तुमची एक्झाम पूर्वी तर डेफिनेटली कळवा. ऍटलीस्ट टेलिग्राम वरती तरी मी त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला शेअर करेनच. एक्झाम जवळ आली आहे त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करा. आणि 2023च्या एक्झामला पण हा टॉपिक आहे. सो याच्याकडे जी मुलं पुढच्या एक्झामसाठी किंवा 2024 साठी तयारी करतात त्यांनी सुद्धा याला निग्लेक्ट करू नका. ठीक आहे. लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि त्यासोबतच काही डाऊट असेल तर तो सुद्धा कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.